विद्यार्थी मित्रांनो, आपल्या करंट एक्सप्रेस या पुस्तकामधली चालू घडामोडीमध्ये आपल्या परीक्षेला विचारली जाऊ शकते अशी महत्त्वाची एक अपडेट पाहूया. तर बघा, राष्ट्रीय प्रेरणास्थळ याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे जे राष्ट्रीय प्रेरणास्थळ हे स्मारक आहे, हे लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे आणि याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबरला म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीच्या दिवशी करण्यात आलेलं आहे. या प्रेरणास्थळाचं एकूण क्षेत्रफळ 65 एकर एवढं आहे आणि याच्यासाठी एकूण 230 कोटी रुपये एवढा खर्च आलेला आहे. आणि या राष्ट्रीय प्रेरणास्थळाच्या केंद्रस्थानी 3 महापुरुषांचे एकूण कांस्य पुतळे बसवण्यात आलेले आहेत. ते 3 महापुरुष बघा, पहिले म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, जे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. दुसरे श्यामाप्रसाद मुखर्जी, जनसंघाचे संस्थापक आहेत. आणि तिसरे, ज्यांना मानवतावादाचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं, दीनदयाळ उपाध्याय. अशा तिघांच्या एकूण 3 पुतळे बसवलेले आहेत. त्या 3 पुतळ्याची एकूण उंची ही 65 फूट असणार आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी मोठं संग्रहालय, हे कमळाच्या फुलाच्या आकारासारखं संग्रहालय सुद्धा या ठिकाणी उभा केलेलं आहे. असं 3 पुतळे असणारं राष्ट्रीय प्रेरणास्थळ उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी आहे. यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने 1 डिसेंबर 2024 पासून ते 1 जानेवारी 2026 पर्यंतच्या महत्वाच्या चालू घडामोडी असणारं आपलं महाराष्ट्र पब्लिकेशनचं करंट एक्सप्रेस वार्षिकी हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्याच पद्धतीने इथून पुढच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या सुद्धा आपण परीक्षा होईपर्यंत सगळ्या ॲपवर मोफत दिलेल्या आहेत. म्हणजे आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप आहे, याच्यामध्ये पुढच्या सुद्धा चालू घडामोडी तुम्हाला दररोज PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामुळे एकदा तुम्ही पुस्तक घेतलं की पुन्हा पुन्हा पुस्तक खरेदी करायची बिलकुल आवश्यकता नाहीये. अशा पद्धतीने परीक्षाभिमुख चालू घडामोडी वन लाइनर स्वरूपात किंवा अशा न्यूजच्या स्वरूपामध्ये असणारं हे थोडक्यात आणि परीक्षाभिमुख असणारं एकमेव पुस्तक आहे. दुकानामध्ये जा, नक्की पहा, आवडलं तरच खरेदी करा. धन्यवाद.